पिता उभा आहे वाट पायी उभा भीतीची आवडी उगा कुणाचीही उपासना करून चालत नाही. आपल्या इच्छे आणि काय ते देह बराणी करो ही हृदयाची जोडी अल्परोगणी बुद्धी म्हणतात आपल्या इच्छेकरिता भक्तांना भाविकांनाच उपद्रव करणाऱ्या देवांना त्या ठिकाणी प्रसन्न करून काय त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव या देवा साई देवा या देवा साई देवा बळीया माझा पंढरीराव सर्व देवांचा तो देव आहे म्हणून उपासना अशाच भगवंताची करावी. जो आपल्याकरिता अवतार येतो आपल्याकरिता उभा आहे. भक्तांनी सहज हाक मारली की भक्तांकरिता त्यांनी धावून यावं. तैसा नव्हे नारायण कसा नव्हे सेंदरी हेंदरी प्रमाणे तो नव्हे. जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन बंधू चरणी सकळ हाकी सरसी उडी ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. म्हणून तुकोबरांनी मोठा अभिमान भगवान परमात्म्याच्या सेवेचा त्या ठिकाणी मानलेला आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास किंवा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो याचा धरीना अभिमान करीना पुढे जतन. मोठा अभिमान त्या ठिकाणी सेवेचा बाळगला. तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्म्याची सेवा करणं ही आमची मिरासी आहे. त्याच्या सेवेचे परंपरागत आम्ही अधिकारी आहोत. वंश परंपरा तुकामुकलिता लाजपणा. म्हणून भगवान परमात्म्याची उपासना करीत असताना त्याला अवघ जीवन आपण मानावं. नीट ऐका. भगवंताची उपासना करीत असताना भगवंताला आपलं जीवन मानावं. आपण त्याला आपलं जीवन न मानता त्याच्यावर आपलं जीवन चालवतो. तर एवढाच आहे. त्याच्या नावावर जीवन चालवणं निराळं आणि त्याला आपलं जीवन मानणं हे निराळं. त्याला आपलं जीवन मानलं की कुठे तरी त्याची कृपा संपादित होती आणि त्याच्या नावावर आपलं जीवन चालवलं की दीनरजनी हाची धंदा त्यामध्ये त्याची कृपा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नसते. तुकोबरायांनी भगवंतालाच आपलं जीवन मानलं. विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सीतेचे साधन विठ्ठल ध्यान विसावा सुंदर ते ध्यान उभे विद्येवरी. एवढंच नव्हे वित्त गोत चित्त देखील तुकोबरायांनी परमात्म्यालाच मानलं. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. सर्व काही विठ्ठलच. विठ्ठल विस्तार राजडी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल वीन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. अरे तुझी माझा आता माय बाप पंढरी नाथा माय बाप बंधू
साधणार कोणीही नाही. तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित. किंवा काय प्रमाण आहे पहा. तुला उतरील पार भवदुस्तर नदीचा किंवा तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी. तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. तो अवघ्या विश्वाचा धनी आहे नाही का, म्हणून त्याच्याशी रत व्हावं. गोपाळांनी हे वर्म जाणलं, म्हणून गोपाळांच्या ठिकाणी जो छंद होता तो फक्त भगवान परमात्म्याच्या ध्यानाचाच होता, त्याच्या चिंतनाचाच होता. म्हणून अनेक संकट आली, परंतु गोपाळांनी चिंता केली नाही. कारण तर त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या चिंता केव्हाच पडून गेलेल्या. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी प्रवेश वितरी केला देवे. कारण तर प्रत्येक गोपाळांच्या गोकुळामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या देहरूपी गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केलेला त्या संयोगाने अवघ्या चिंता त्या ठिकाणी पडून गेलेल्या. त्यामुळे गोपाळ हे भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये निश्चिंत होते, कृतार्थ होते, धन्य होते. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. त्यामुळे चिंता कोणत्या स्वरूपाची नव्हतीच. आणि जे भगवान परमात्म्याच्या नामाशी एकरूप झालेले आहेत त्यांना कोणती चिंता आहे. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. किंवा असो ऐसा कुठे आठवची नाही. देईच विजयी भोगदशा आम्ही तरी आस झालो टाकूनी उदास. ही अवस्था प्रत्येक गोपाळांची होती. म्हणून कसे जरी असले तरी ते गोपाळ हे अधिकार संपन्नच. कारण का त्यांच्या अंतःकरणामध्ये जो छंद होता हा भगवत नामाचा होता. एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती. ते त्यांच्या सेवेचं काय वर्णन करावं. माणसं परमार्थात येतात, परंतु जो छंद जोपासायला हवा तो न जोपासता वेगळा छंद जोपासतात. त्यामुळे त्यांना याचा गंध कधीच लागत नाही. काही मंडळी तर महाराज अगदी स्पष्ट म्हणतात, नाही आम्ही एक प्रोफेशनल म्हणून या ठिकाणी आलो. असो आम्ही नवजोता वाटा नाचू पंढरी चोहटा नाही का. परंतु भगवंताची उपासना करीत असताना एवढाच छंद असावा जो गोपाळांप्रमाणे होता. काय सेवा भक्तीचे. गोपाळांना कोणता छंद होता. त्याच्या नामसंकीर्तनाचा छंद होता. गोविंद गोविंद मनाला छंद. मग गोविंद ते काया गोविंदाचं ध्यान करावं एवढा छंद गोपाळांच्या ठिकाणी होता. गोविंद आसनी गोविंद शेनी गोविंद त्यामनी बैसलासे. या व्यतिरिक्त कोणताही छंद त्या ठिकाणी गोपाळांनी जाणला नाही. फक्त भगवंताशीच रत होणे. मी भक्त तू देवाचे करी पांडुरंग ध्यानी. पांडुरंग
गोपाळांचा छंद देवा, एवढे त्या ठिकाणी गोविंदाशी गोपाळ एकरूप झाले. म्हणून गोपाळच प्रसादाचे अधिकारी ठरले. मग जेवढा भक्ताचा भगवंताशी एकवीत भाव आहे, अर्थात सर्व विषय विकारांचा त्याग करून देहावर उदार होऊन जे भगवंताशी त्या ठिकाणी एकरूप होतात, देव देखील अशाच भक्तांची त्या ठिकाणी जाणीव ठेवतो. कोणाची जाणीव ठेवतो? त्याच्याविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये मोठा प्रेम भाव आहे त्याचीच जाणीव ठेवतो. तुका म्हणी ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, त्यांचीच वाट पाहतो, त्यांचीच जाणीव ठेवतो. त्यांच्यावरच कृपेचा वर्षाव करतो. त्यांच्यासाठी वाटेल किती कर्म तो भगवान परमात्मा स्वतः करतो. साधावयावरती काज नाही लाज दरित. पण तुकोबरे म्हणतात, जसं भक्ताचं भगवंतावर मोठं प्रेम आहे, मोठी निष्ठा आहे, तद्वत तो भगवान परमात्मा तेवढ्याच अधिकारीने भक्तांची सेवा करीत असतो. हे मोठं ऐक्य तुकोबऱ्यांनी आपल्या पुढ्यात मांडलेलं आहे. म्हणून उपासना करीत असताना, सेवा करीत असताना, भक्ती करत असताना अचूक भगवंताची त्या ठिकाणी ओळख होणे आवश्यक आहे. आजकाल देव कुठेही भेटतात. पिंपळाच्या खाली आहेच, वड्याच्या काठावर आहेच, नाही का? नाही ठिकाणी काही तर स्वतःच देव म्हणू लागलेले आहे. म्हणतात असे गोपाळ जे भगवंताशी सेवेकरिता सदैव तत्पर होते, तद्वत भगवान परमात्मा देखील भक्तांकरिता तत्पर असतात. याकरिता असंख्य उदाहरण संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भक्ताकरिता एवढे भगवान परमात्मा तत्पर असतात, त्याचे एक उदाहरण आहे. एक वेळेस भगवंताची अवहेलना केली, भगवान परमात्म्याचा अवमान केला तर तो त्याला सहन होईल. परंतु त्या ठिकाणी भगवंताचे जे दास आहेत, भगवंताचे जे जन आहेत, भगवंताचे जे भक्त आहेत, त्यांचा अवमान केलेला भगवान परमात्म्याला सहन होत नाही. शिशुपाळाने 100 अपराध केले म्हणा, परंतु 100 अपराध होईपर्यंत त्या ठिकाणी भगवंताने वाट तरी किमान पाहिली. परंतु त्याच्या दासांची निंदा केली की तो महाराज वाट लावल्याशिवाय राहत नाही. हरिजनांची कोणा साध गोविंदा नाही त्याचे. शिशुपाळाचा वध केला महाराज 100 अपराध केल्यानंतर त्याच क्षणी सुदर्शन चक्र सोडलं आणि शिशुपाळाचं त्या ठिकाणी मुंडकं भगवान परमात्म्याने उडवलं. परंतु या ठिकाणी जर हरिदासांची कुणी निंदा केली तर भगवंताला ती सहन होत नाही. त्याकरिता स्वतंत्र अवतार जरी घ्यावा लागला तरी भगवान परमात्मा घेतात. कृपा येऊन या घे अवतार,
सज्जनाशी दुर्जनाशी संवादी असा तो भगवान परमात्मा आहे. मग अनेक प्रकारे अनेक लक्षणांनी मोठी सेवा भक्तांचीच भगवंतानी केलेली आहे. एवढा एकविध भाव जसा भक्ताचा भगवंताशी असतो तद्वत भगवंताचा देखील भक्तांशी असतो. अर्जुनाची गोडी होतली अनंते कबीराच्या मागे किंवा सज्जन कसा या विपुल आगे मास माड्या सावत्याच कृप लागे सज्जन कसाही होता महाराज. आणि मांस विकणे हा त्याचा त्या ठिकाणी धंदा होता. परंतु भगवंतानी त्यालाही सहकार्य करावं. सज्जन कसाही त्या ठिकाणी मांस तोडावं, भगवंतानी ते तोलावं, ते विकावं आणि त्याचे पैसे जमा करून पुन्हा सज्जन कसायला द्यावं. माळ्या सावत्यास कृपू लागे. सावता महाराजांच्या शेतात महाराज नाही गडी मिळाली, नाही कृपायला माणसं आली की भगवंताने स्वतः जावं. आता भगवंत निघाले म्हटल्याच्या नंतर त्यांचे पारिवारिक देवता काही तिथंच बसतील का? त्यांनी देखील भगवंता मागे जावं आणि सावता महाराजांची अवघी शेती त्या ठिकाणी खुरपून स्वच्छ करावी. निघालेलं तण दुसऱ्याच्या बांधावर टाकावं असं नव्हे, आपलं तण आपल्याच बांधावर टाकावं. यापर्यंत भगवंताने काम केलेली आहे. साधा वयावती काच नाही लाच धरित ऐसी आसी शरण जावे. पहा पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो की कोणाला शरण जावं? जो भक्तांकरिता धावून येतो, भक्तांची काम करतो त्याला शरण जावं, त्याची सेवा करावी, त्याच्याकरिता अवघं जीवन समर्पित करावं. त्यामध्ये कोणताही उणेपणा नसावा. अगदी निश्चिंतने त्याच्या चरणावर लोटांगण घालावं. नाही का? मग सर्वतोपरी सर्व प्रकारची काम स्वतः भगवान परमात्मा करतो भक्तांची. नाही का? आणि त्या भक्तीपुढे, भक्ताच्या भक्तीपुढे त्याला संकोच वाटत नाही. बरेचसे गुरु असे आहेत की श्रीमंत शिष्याच्या घरीच जातात, गरीब शिष्याच्या घरी त्या ठिकाणी जाऊ वाटत नाही. नाही का? खाली कसं बसावं, नाही का, बसायला नीट आसन नाही, जिथं सोफे वगैरे, कूलर, एसी वगैरे, कमोड वगैरे त्या ठिकाणी जाते. नाही का? परंतु एखादा साधारण जर असला तर त्याला फक्त आश्वासन दिलं जातं, आता सध्या थोडी धावपळ आहे, येऊ, अरे तू माझा लाडका आहे, असे पुष्कळ असतात. परंतु भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये हा संकोच नसतो, हा संदेह नसतो. तुकोबारांनी त्याचं वर्णन केलं. काय उपवास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. विदुर हा सामान्य होता, परंतु भगवंताप्रती मोठा भाव होता, मोठी भक्ती होती, मोठं प्रेमभाव भगवंताच्या चरणी त्या विदुराचा होता. परंतु विदुरा घरी त्या ठिकाणी मोठ्या आवडीने देवानी कन्या त्या ठिकाणी सेवन केलं. देवा घरी काही खायला नव्हतं का महाराज? 16,108 रोज एकीने न्याहारी जरी केली तरी 365 कमी पडतात महाराज. आपली हाय ती करेना म्हणजे असो. विठ्ठल रोज जरी एकीने न्याहारी केली, पंचपक्वान बनवलं, तरी वर्षात तिचा नंबर पुन्हा यायचा नाही. 16,108 हे फक्त ऐका बरं का, तशा काही मार्गाला जाऊ नका. परंतु तरीही भगवान परमात्मा विदुरा घरीच गेली आणि त्या कन्यावर यथेच्छ ताव मारला. द्रौपदीला सूर्यनारायणाने अक्षय पात्र त्या ठिकाणी देऊ दिले आणि त्याचे नियम सांगितले की आता तुम्ही एकांतात आहात, या अक्षय पात्रामध्ये तुम्ही ज्या ज्या पदार्थांची अपेक्षा करसाल ते पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण होतील, प्राप्त होतील. परंतु एकदा का द्रौपदीने तो पदार्थ घेतला आणि द्रौपदीचं जेवण झालं की पुन्हा दुसऱ्याच दिवशी त्यातून तुम्हाला मागता येईल. सर्व पांडव जेवले, द्रौपदी ही जेवली आणि भगवान श्रीकृष्ण आले. आता आले महाराज त्या परीक्षेच्या हेतूनेच आले. खेळ तुची खेळावा किंवा नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. तो आला आणि हट्ट करू लागला द्रौपदीकडे
अगं म्हणले मोठी भूक लागली, काय देवा घरी वेळे खावया, मागे भाजीपाल द्रौपदीसी. हा, द्रौपदी म्हणले आता मोठं ब्रह्म संकट आहे म्हटले. अगं ब्रह्म मी चार म्हणले, त्याच संकट आहे म्हणले. सगळं उरकून आम्ही धुवून वगैरे पालत घालून बसलोय म्हणले. आता काहीही त्या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणजे. आण बरं इकडे ते अक्षय पात्र कसलं दिले ते तरी पाहू दे म्हणजे. भगवंताने पाहिला कुठं तरी त्या पात्राला एक भाजीचं पान चिकटलेलं, तेवढं सेवन केलं आणि त्यावर तृप्तीने ढेकर दिला. ढेकरे जेवण विशेषाचे. म्हणून जेवण करत असताना जर अन्नात ढेकर आली तर समजावं जेवण झालं. काही माणसं ढेकरावर ढेकर देतात तरी जेवतच बसतात. मर्यादा आहे. ढेकर आलं की जाणवं ढेकर हे जेवण दिसायचे. आता आपलं जेवण झाले. एक आली, दोन आली, अहो ढेकरावर ढेकर तरी जेवतच बसलाय. त्याला सांगावं लागतं आता बास कर, उठा, आता उठण्याची वेळ आली. नाही लवकर उठला तर उठून घेऊन जाण्याची वेळ. एवढा तो दीन वत्सल आहे, कृपाळू आहे, प्रभू आहे, करुणावंत अनंत हे नाम ज्या. असा भगवान परमात्मा भक्तांच्या शुल्लक पदार्थांवर सेवेवर तो संतुष्ट होतो, प्रसन्न होतो. भगवान परमात्म्याने कन्या महाराज दोनदा सेवन केले होते. एक द्वापार युगामध्ये विदुरा घरी आणि एक कलियुगामध्ये तुकोबरेंच्या घरी. तुकोबरेंना वैकुंठाला घेऊन जाण्याकरिता देव आले, एकटे आले नाही. आणि एकटा येईल तो देव कसला नाही. आणि म्हणून देव आल्याबरोबर तुकोबरांनी जिजाबाईला सांगितलं, अगं म्हणले देव आले, त्याचं काय मेल्याचं म्हणजे रोजच आहे. जिजाबाई होती महाराज तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरील सत्ता. ती तुकोबरांच्या पुढे कोणालाच मानत नव्हती. सध्याच्या जिजाबाईंनी हे लक्षात घ्यावं. विठ्ठल भगवंताला देखील त्या ठिकाणी मान्य करत नव्हती. एवढा अधिकार जिजाबाईचा होता महाराज. विश्वंभर बाबांच्या काळामध्ये म्हणजे इथून 12 पिढ्या अगोदर देव आमच्या घराण्यामध्ये नांदायला आला. परंतु आजही जिजाबाईची धास्ती आमच्या पांडुरंगाला एवढी आहे. तुम्ही येऊन पहा, वर्षातले काही दिवस असे असतात की जे महिलांकरिता राखीव असतात. त्या ठिकाणी संक्रांत असेल किंवा नागपंचमी असेल, अवघं मंदिर फक्त माता माऊल्यांसाठीच खुलं. आजही देव उभारलेले असतात, पण न कळत हळूच वाकून बघतात. जिजाबाई तर आली नाही, अवघी महिलांची बाजू. हा विनोद नव्हे महाराज, तेवढी धास्तीत त्या पंढरीनाथाला आहे. त्याचं कारण आहे जिजाबाईचा अधिकार एवढा मोठा, उकळत दूधच देवाला पाजलेलं आहे. कारण ते तिचं प्रेम होतं तुकोबऱ्यांवर. वडिलांनी त्या ठिकाणी माहेरावरून म्हैस दिलेली, रोज म्हशीचं तांब्याभर दूध काढावं, तुकोबऱ्यांना द्यावं. कारण तर जिजाबाई जाणत होती, एकदा आपले मालक घराबाहेर पडले की त्यांना भान राहत नाही. पांडुरंग 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 म्हणत कुठं जातील. दिवसभर काय मिळतंय न मिळतंय, निदान तांब्याभर दूध पेले. म्हणून एक लक्षात घ्या, आपले धनी आपले मालक बाहेर पडत असताना पहिलं त्यांना जीव घालावं, त्यांचा जीव घेण्याचा प्रयास करून दररोजचा नित्यनेम जिजाबाईचा. परंतु त्या ठिकाणी तुकोबऱ्यांनी आपलं दुधाचा तांबे घ्यावा आणि पांडुरंगाला द्यावा. जिजाबाईंनी एक दिवस विचारलं, का हो म्हणजे दूध तुम्ही पिता का? अगं म्हणजे पितो की तो म्हणजे तो म्हणले. जिजाबाईला राग अनावर झाला, मी तुमच्या करिता देतो. अगं त्याला देणं आपलं कर्तव्य आहे. जगद्गुरु तुकोबरेंची अवस्था ही नम्र झाला होता, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहून लहान. तुकोबरेंच्या वाणीमध्ये कधी द्वेष नव्हता, मत्सर नव्हता. आता त्यांच्या अभंगावर कीर्तन करणारे मत्सराने मातले महाराज तो भाग निराळा. म्हणून तुकोबऱ्यांच्या अभंगावर कीर्तन करणं सोपं, तुकोबऱ्यांच्या अभंगावर भजन करणं ही सोपं. परंतु तुकोबऱ्यांप्रमाणे त्या ठिकाणी अवस्था प्राप्त करणं खूप कठीण. तुकोबऱ्यां एवढा लहानही कोणी होऊ शकत नाही आणि तुकोबऱ्यां एवढे मोठेही कोणी होऊ शकत नाही. अनुरणीया तुकडा का आकाशा एवढा. तुकोबऱ्यांचा अधिकार
प्रचंड मोठा आहे. दया तुझले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमान विधीवरूच केली, न त्यागी दिव्य लोकासी, धन्य तुकोबा समर्थ किंवा धन्य मनवी नाही की लोका, भाग्य आम्ही तुका देखीला आम्ही तुका देखील. जिजाबाईला सांगितलं, अगं देव आले ते नवे आपला परिवार घेऊन आलेले आहेत. जिजाबाईंनी त्या ठिकाणी इंद्रायणी मातेला आवाहन केलं. चुलीवर डेरा ठेवला. इंद्रायणी त्या डेऱ्यात येऊन स्थानपन्न झाली महाराज. आणि ज्वारी त्या ठिकाणी रांधल्या डेऱ्यात टाकल्या. कन्या दरदर पाण्या माझी रांधी येल्या, कन्या दरदर पाण्या माझी रांधी येल्या. दरदरीत पाण्या याची दोन त्या ठिकाणी पाठ घेत आहे. कन्या दरदर पाण्या माझी रांधी येल्या. दरदरीत पाणी नव्हे, कन्या दरदर विठ्ठल. त्या ठिकाणी त्या कन्या केल्या महाराज. भगवंताला चतुर्भुज व्हावं लागलं. देव म्हणले तुकोबऱ्या पात्र वाढूच नका म्हणले. चतुर्भुज झाले. कुठल्या दोन हातामध्ये त्या ठिकाणी कन्या घेतल्या. त्या तोंडाला लावत नाही तर मागचे तोंड पुढे लगी करावे. तुकोबऱ्या म्हणजे आज जरा हावरटपणा बास कर. आता तू मोठा झालाय. तू काय लहान आहे का? हे देव भक्तांचं संवाद वर्ग. अरे पुढं पण बसलेले आहेत, त्यांनाही जाऊ दे. नाही का? देव म्हणजे काय करू म्हणजे याचा स्वाद जो आहे तो म्हणजे माझ्याही घरी नाही. आता रुक्मिणी रुसल्याशिवाय राहील का? म्हणून एक लक्षात घ्या, कितीही जरी चांगला पदार्थ झाला आपल्या घरच्यांच्या सोबत किंवा समोर त्याचं वर्णन करू नये. भगवंतानी अगदी यथेच्छ कन्यावर त्या ठिकाणी ताव मारला. 2 वेळेस कन्या त्या ठिकाणी सेवन केल्या. परंतु हा भगवान परमात्म्याचा मोठेपणा आहे की भक्तांकरिता लहान होणं. म्हणून अशा भगवंताची सेवा करावी म्हणून गोपाळांनी त्याचा छंद त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये ठेवला. एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. अर्थात भगवान परमात्मा भक्तांना त्या ठिकाणी कृपा करीत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव कोण लहान असो मोठा असो नाही का, सगळ्यांचे येथे आहे अधिकार नाही का. त्या ठिकाणी विचारही करत नाही की कोणता भक्त सुंदर आहे आणि कोणता भक्त कुरूप आहे. तुका म्हणे कुब्जा दासी. कुब्जा ही दासी होती नाही का. ती काय सुंदर होती का महाराज? राजकुमारी होती का? दासी होती. रूपरासी कळा. परंतु तिलाही मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने त्या ठिकाणी भगवंताने जवळ केलं. म्हणून तेवढाच एकवीस भाव भगवंताचा देखील भक्तांप्रती असतो. म्हणून अशा भगवंताची गोपाळांनी जी उपासना केली, साधना केली, ती मनोमन केली, भक्तीपूर्ण केली. कोणताही संदेह त्यामध्ये ठेवला नाही. याचं प्रतीक म्हणजे अभंगाचं ध्रुवपद. एवढा त्यांचा चंद्र